लग्न झालं, 2 मुलंही झाली, तरी तिने ठरवलं मला पोलीस व्हायचं आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या नात्रा गावात वैजनाथ उपाडे आणि शीतल उपाडे या दाम्पत्यांची खरी कहाणी. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई वडील मजुरी करून घर चालवत होते. वैजनाथ 12वी मध्ये 3 वेळा नापास झाले आणि अखेर 2015 मध्ये लग्न झालं. वैजनाथ आणि शीतलने एकमेकांचा हात धरून 12वी पास केली आणि मग 2017 मध्ये वैजनाथ महाराष्ट्र सुरक्षा दलात निवडले गेले. 2018ला मुलगी झाली, 2020ला मुलगा झाला, जबाबदाऱ्या वाढल्या, पण परिस्थिती तशीच कठीण आणि मग 2023 मध्ये पोलीस भरती निघाली. शीतल म्हणाल्या मलाही पोलीस व्हायचं आहे. त्यांनी कधीही रनिंग केली नव्हती, पण वैजनाथने त्यांच्या स्वप्नांना साथ दिली. नाईट ड्युटी करून तिला आणि 2 मुलांना घेऊन ग्राउंडवर तयारीसाठी जायचे. नातेवाईक टोमणं मारायचे, हसायचे, लग्नानंतर कोण भरती देतं का, मुलं असताना कशाला हे. पण वैजनाथ आणि शीतल हार मानणाऱ्यातले नव्हते. फक्त एका महिन्याच्या तयारीत शीतल यांनी फिजिकल 33 मार्कांनी उत्तीर्ण केली. लेखी परीक्षेसाठी मुलांना सोबत घेऊन अभ्यास सुरू ठेवला. मुंबई पोलीस पेपरमध्ये 72 मार्क मिळाले आणि अंतिम निकालामध्ये मुंबई पोलीसमध्ये 105 मार्कांनी निवड झाली. आज फक्त नात्रा गावातच नाही तर आसपासच्या गावामधील अनेक महिला ही गोष्ट ऐकून पोलीस भरती करत आहेत. ही गोष्ट आहे साथ, जिद्द आणि विश्वासाची. आज या जोडीने दाखवून दिलं, प्रामाणिक मेहनत आणि जिद्द असेल तर स्वप्न पूर्ण होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांना पाठवा जे आजही स्वप्नांसाठी लढत आहेत.